आजच्या ठळक बातम्या। खालापूर शहरात हर घर तिरंगा यात्रा। दोडामार्ग येथे ठाकरे सेनेचे ढोल बजाव आंदोलन। कोत्रेवाडी ग्रामस्थांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट। दापोलीतील शाखेच्या जागेचे राजकारण। खोपोली स्टेट बँकेचे ग्राहक जागरूकता शिबिर। अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसोबत लायन्स क्लबची तिरंगा रॅली। खालापूर शहरात खालापूर तहसील कार्यालय आणि खालापूर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थी यांनी उपस्थित राहून तिरंगा आपली शान आहे तसेच हर घर तिरंगाबद्दल जनजागृती करत घोषणा देण्यात आल्या। या तिरंगा रॅलीत खालापूर तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, खालापूर नगरपंचायत पदाधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते। दोडामार्ग शहरात उबाटा शिवसेनेतर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। राज्यातील सरकारचे लक्ष नसल्याने अधिकारी वर्ग काम करत नाही, यामुळे रखडलेल्या समस्या, तहसीलदार नसल्याने होणारी गैरसोय, अदानीचे वीज मीटर सक्ती, हत्ती पकड मोहीम बाबत दिशाभूल, रस्त्यावर पडलेले खड्डे, जनतेची रखडलेली कामे, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई न देणे, सरकारी कार्यालयांमध्ये अपुरे कर्मचारी अशा विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग येथील तहसीलदार, बांधकाम, वन विभाग, वीज महावितरण कार्यालय येथे ढोल बजाव आंदोलन करत राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या। गणेश चतुर्थीपूर्वी प्रश्न सुटले नाही तर चतुर्थीनंतर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्याशी चर्चा करताना दिला। कार्यालयांसमोर आज आम्ही या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती आंदोलन करत आहोत। महत्त्वाचा विषय आहे की दोडामार्ग तहसीलदार हे पद गेल्या 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी रिक्त आहे। त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हाल दोडामार्गवासियांना सहन करावे लागत आहे। वारंवार ह्या संदर्भात सुद्धा संघटना पातळीवरती महसूल मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। स्वतः पालकमंत्र्यांच्या आम्ही तहसीलदारांना शोधून आणा 51,000चं बक्षीस लावलेलं होतं, त्यावेळी सुद्धा पालकमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून येत्या 2 दिवसामध्ये आम्ही तहसीलदार या ठिकाणी आदेश काढू अशा प्रकारचं बोललेलं होतं। मात्र सरकारचं सुद्धा आज अधिकारी या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहे। मग अशावेळी जनतेनं करायचं काय? शेवटी आमच्याकडे 20% राजकारण, 80% समाजकारण ह्या तत्वावर संघटना चालत असल्यामुळे आज आम्हाला ह्या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन करावं लागत आहे। रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी डम्पिंग ग्राउंड विरोधात उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली आणि तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्याय मिळण्यासाठी मी पाहतो असे आश्वासन दिले। जवळ आहे आणि मंजूर केलं केला होता सुरुवातीपासून आजपर्यंत आपण जिथल्या जनतेच्या बरोबर आहोत, जरा आपण स्थलांतर करायचं। ही जागा अयोग्य ठरवले तरी पण प्रशासन इथलं गांधीनगर प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतं। गेली 4 वर्ष आम्ही संघर्ष करतोय, इथे रस्त्यावर बसतो, कुठलेही अधिकारी आम्हाला भेट देत नाही। तरी सर आज आपण मंत्री असून सुद्धा आमची ही लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांची चर्चा घ्या, त्याबद्दल आम्ही धन्यवाद। मी बोलतो त्याला न्याय कसा भेटेल एवढं मी करतो। धन्यवाद। येऊ मग। महाविकास आघाडी दापोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उभाटा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुजर यांनी सत्ताधाऱ्यांच्या विकास कामांविषयक धोरणांचा पाढा वाचला। तसेच एकेकाळी शिवसेनेची शाखा असलेल्या जागेवर आज बांधकाम कोण करते याबाबत उंगली निर्देश केला। यावेळी त्यांनी दापोली नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लोकशाही मार्गाने जाण्याचा इशाराही दिला। त्या ठिकाणी ज्याचं कार्यालय असं त्यांचं म्हणणं आहे, ज्याचा जन्मच 1986 साली नाही तर त्याचं कार्यालय, त्या निखिल परबचं कार्यालय तिथं कसं असू शकतं? त्यांचं म्हणणं आहे की त्या निखिल परबचं कार्यालय त्या ठिकाणी आहे। मुळात त्याचा जन्मच त्या 96-86 साली झालेला नाही, त्याचा जन्मच 93 साली झालाय। तो संज्ञान होईपर्यंत, त्याचं कार्यालय उघडेपर्यंत तो किती मोठा झाला असावा, किती सालात तो संज्ञान असावा याचा विचार आपण करावा। हे निवड खोटांड आहे। त्या ठिकाणी ती जागा हडपण्याचं काम, हे काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून निखिल परब हा त्यांचा कार्यकर्ता आहे, हा कुठचा सामाजिक कार्यकर्ता नाही की त्या ठिकाणी कुठेतरी सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाईल।
स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घसात भविष्यात दापोलीतल्या जागा घालण्याचा ही सुरुवात आहे. आणि तुम्हाला येत्या दिवसामध्ये सत्ताधाऱ्यांच्या अशीच सत्ता आपण पाहिली तर दापोलीकरांच्या सगळ्या जागा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या घशात गेलेल्या आपल्याला पाहायला मिळते. सध्या तिथे कुठलं कार्य आहे आम्हाला माहित नाही आता सध्या तिथं कुठलं कार्य आहे. तुम्ही तर म्हणाला तुम्ही पाहणी केलीत म्हणून. नाही, तिथं त्या ठिकाणी एखादं अनधिकृत बांधकाम चालू आहे. त्या विषयामध्ये त्या ठिकाणी काही लोक कोर्टात गेलेली आहेत. आम्ही त्या ठिकाणी जागेची पाहणी केली. त्या जागेचं पाणी नाही मी म्हटलं, त्या ठिकाणी जागेची आम्हाला माहिती आहे. शंकराकडे जाणारा रस्ता आहे, तो रस्ताही आज त्या ठिकाणी काय बांधलं काय माहिती नाही, तुम्ही शोध घ्या. काहीतरी बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी. पहिली त्या ठिकाणी पक्षाची शाखा होती, ती शाखा तोडण्याचं काम झालंय त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आता कोणाचं तरी खाजगी बांधकाम चालू आहे. आम्ही शिवसैनिक म्हणणारी शिवसेनेची शाखा तोडून टाकली. त्या ठिकाणी शाखेच्या स्वरूपामध्ये एक छोटंसं खोपटं त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी शाखे लोकांच्या जनहिताची कामं त्या ठिकाणी केली जायची, परंतु ते तोडून आता त्या ठिकाणी या अर्जानुसार ते कार्यालय निखिल परब यांचं आहे असं सांगण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे. म्हणजे स्वतःला शिवसैनिक मिळवणारे लोक आता ते कार्यालय निखिल परबांचे असं म्हणतात. म्हणजे तिथल्या शिवसेनेच्या शाखेचं काय झालं की तिथेची काय छोटीफार शाखा होती जिथं लोकांच्या हिताची कामं जनहिताची कामं चालायची, आरोग्याची लोकांना सेवेची कामं चालायची, ते आता कार्यालय त्या ठिकाणी बंद झालंय. आणि 1986 साली ज्याचा जन्मच झाला नाही त्याचं कार्यालय तिथे 1986 पासून आहे अशी माहिती आता नगरपंचायतच्या आलेल्या पत्राद्वारे आपल्याला कळते. स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय पनवेल यांच्या वतीनं खोपोली येथे आर्थिक समावेशन, संपृक्तता शिबिर आणि डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकांमध्ये आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जनसुरक्षा संतृप्ती आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्यासह मुख्य महाव्यवस्थापक SBI मुंबई मेट्रो सर्कल मंजू शर्मा, DMD स्टेट बँक ऑफ इंडिया कुमार सिंह यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आला होता. तसेच शालेय विद्यार्थ्यांना CSR फंडातून सायकली देखील मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या शिबिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीनं विविध योजनांची देखील माहिती उपस्थित ग्राहकांना देण्यात आली. खपोली और लोनावाला के ग्राम पंचायत के जो ग्राम हैं, जो विलेजेज हैं, उसके लिए हम लोगों ने कैंप लगाया है. ये फाइनेंशियल इंक्लूजन का कैंप है जिसमें हम लोग जनधन अकाउंट खोल रहे हैं और जो सुपर सुरक्षा स्कीम है PMJJY, SBY और APY, उस पे लोगों को हम लोग उनको ऑनबोर्ड कर रहे हैं. और इसके अलावा KYC करवा रहे हैं. जैसे आपको मालूम है कि 2014 में जनधन अकाउंट खुलने चालू हुए थे और आज के दिन पे भारतवर्ष में 55 करोड़ अकाउंट खुले हैं, जिसमें भारतीय स्टेट बैंक के पास ही केवल 15 करोड़ अकाउंट है. तो वो सब अकाउंट 10 साल के बाद रिन्यूअल के लिए KYC रिन्यूअल के लिए ड्यू हो जाती है. तो उसके लिए महा कैंप करा गया है, जिससे कि हम लोग उनके KYC हम लोग उनके ग्राम पंचायत में जाके करें, उनको ब्रांच में आने की ज़रूरत नहीं है. और यहाँ पे हमारे जो CSP पॉइंट्स हैं, कस्टमर सर्विस पॉइंट है, उनका हमने काउंटर लगवाया जहाँ पे कोई भी आदमी आके अपना KYC कर सकता है. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रशासनाला सोबत घेऊन खेड वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या रॅलीतून दाखवण्यात आले की ही विशेष मुलंसुद्धा या देशाचे घटक आहेत. या देशासाठी काहीतरी करू शकतात. आपणही त्यांना त्या प्रकारे स्वीकारलं पाहिजे. सदर रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत वैशाली पाटील व तहसीलदार सोनवणे उपस्थित होते. तसेच विविध पक्षांचे व सामाजिक कार्यकर्ते सदर रॅलीला उपस्थित होते. खूप उत्साहामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्व आपल्या शाळेचे जे आपले स्टाफ आहे, आपले विद्यार्थी आहेत, लायन्स क्लबचे जे प्रतिनिधी आहेत, सगळ्यांच्या प्रशासनाच्या वतीने आभार मानते. आणि इथून पुढे असंच आपलं सहकार्य प्रशासनाला वारंवार अशी अपेक्षा करते आणि उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. फक्त त्यांना आत्ताच्या नवीन परिभाषेत गतिमंदला म्हणा, मतिमंद नाही, सगळ्यांकडे गतिमंद आहे. आपली त्यांची फक्त क्षमता जी ग्रास करायची आणि लिहायची आणि बोलायची क्षमता या फक्त थोड्याशा स्पीड कमी आहे. बाकी त्यांचे सगळे सेन्सेस सगळे काम करत असतात आपल्यासारखे.
आपल्यापर्यंत येऊ शकतात, परंतु आपल्या वयापर्यंत येताना त्यांना काही कष्ट होतात, ते त्यांच्या स्वतःच्या साठी कष्ट होतात, संघर्ष होतो त्यांच्या स्वतःसाठी. समाजाशी लढताना संघर्ष होतो. तुमच्या सगळी कोमल हृदय दलित डोंगराची मनावरील माणसं आहेत जी त्यांना सगळ्यांना सिंपती देत असतात. आणि हे सगळे आहेत की सगळे सामाजिक संस्था आहेत, आग्रह लायन्स क्लब आहे, ते त्यांना सगळ्यांना चांगली स्नेहाची सौहार्दाची वागणूक देत समाजाचा मुख्य प्रवाह आणण्याचं त्यांचं काम करत असतात. फक्त त्यांना आपल्यापर्यंत येताना स्वतःशी संघर्ष करायला लागतोय, इतकंच आहे. म्हणून आपण जेवढे जास्तीत जास्त त्यांना सुजाण नागरिकत्वाकडं, आणि तुम्ही यांना परमिशन देऊन मोठ्या मनाने त्यांना सगळ्यांना त्यांच्याशी बोललात, खरं तर तुमच्याकडे उद्याच्या कार्यक्रमाची खूप तयारी असं आम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही लायन्स आणि यांना वेळ दिला आणि यांच्यासाठी दिला, म्हणून मी यांच्याकडून दिव्यांग स्नेह म्हणून आपले आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळे यांचे जे सगळे सेवक आहेत ते तर सॅल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.